बरं, ती हिंदवी पाटील चित्रपटामध्ये फक्त डान्ससाठी नाही आली. जसं की आपण म्हणतो ना, तिचं कॅरेक्टर आहे, तिचं कॅरेक्टर आहे, स्वतःचं कॅरेक्टर तिने खूप सुंदर पद्धतीने केलं ते. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जगाने सगळ्यांनी आपण हिंदवीला फक्त नऊवारी साडीमध्ये स्टेजवर डान्स करताना पाहिले, पण याच्यामध्ये ती ॲज अ कॅरेक्टर आहे. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. स्वतः व्हॅलेंटाईन वीक सुरू झालाय आणि याच वीकला अनुसरून काही रोमॅन्टिक मूवीज आपल्या भेटीला येत आहेत आणि त्यातलाच एक मराठी मूवी आपल्या भेटीला येतोय तो म्हणजे जबराट. आणि जबराटची टीम आहे सध्या माझ्यासोबत. खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये. थँक्यू. सो जबराट सिनेमाच्या दिग्दर्शिका प्रगती कोलगे आणि सिनेमातली मुख्य अभिनेत्री अनुष्का सरकटे आहेत माझ्यासोबत. सो जबराट येतोय, व्हॅलेंटाईन वीक सुरू झालाय. सो काय आहे एक्झॅक्टली जबराट आणि काय जबराट आम्हाला पाहायला मिळणार आहे, काय सांगाल? जबराटमध्ये सगळं जबराटच बघायला मिळणार आहे आणि व्हॅलेंटाईन वीक आहे त्यामुळं प्रेमाचे खूप वेगवेगळे अँगल बघायला मिळणार आहे. एक नवीन दृष्टिकोन मिळणार आहे त्या चित्रपटातून आजच्या तरुण पिढीसाठी, आणि सगळं काही जबराट असणार आहे. बरं, आम्ही ट्रेलर पाहिला, बरेच कलाकार सिनेमात दिसत आहेत. सो हा प्रवास कसा सुरू झाला आणि एक जबराट लव्ह स्टोरी प्रेक्षकांसमोर घेऊन यावं, काय कॉन्सेप्ट होती? कॉन्सेप्ट असा होता की पहिला कॉन्सेप्ट होता की एक म्युझिकल मूवी घेऊन यायचा आहे. तिथून कारण सुरुवात गाणी झाली. सुद्धा बऱ्यापैकी सुरुवात तिथून झाली होती आणि म्युझिकल मूवीमध्ये नेमकं काय घेऊन यायचं हा पण ठरला. मग त्याच्यासाठी मला जास्त आर्टिस्ट लागणार होते. मग जास्त आर्टिस्ट लागणार होते, मग जास्त कलाकार घेणार होते. बरं, कलाकार आले तर मग त्यांच्या ऑफकोर्स म्हणजे जोड्या वगैरे हा कॉन्सेप्ट असतो आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये, तो घ्यायला लागणार होता. मग त्याच्यामध्ये मग तेवढ्यांना काहीतरी कुठले तरी प्रेमाचे अँगल द्यावेच लागणार होते. त्यामुळे असे परत विशिष्ट वेगवेगळे प्रेमाचे अँगल आले. असं करत करत हे सगळं एकत्र गुंफत गेलो आणि मग तो जबराट कॉम्बिनेशन बाहेर आलेलं आहे. अनुष्का, तुझ्याकडे येईल, तुझ्याकडे जबराट कधी आला आणि सध्या तुझ्या मालिका सुद्धा सुरू आहेत आणि सिनेमा सुद्धा. सो कसं सुरू आहे हे सगळं? मस्त यार. म्हणजे खरं तर जेव्हा मी हा चित्रपट करत होते तेव्हा मी मालिका करत नव्हते. नुकतीच माझी आधीची मालिका झाली होती आणि आता जेव्हा तो प्रदर्शित होतोय तेव्हा नवीन मालिका आली आहे. पण कमाल एक्सपिरियन्स होता, खूप कमाल एक्सपिरियन्स होता. कारण हा पहिला चित्रपट आहे माझा आणि खूप सुंदर प्रोसेस अनुभवायला मिळाली ह्या चित्रपटामुळे. जसं की ताई पण म्हणाली आणि मी पण सगळीकडेच सांगते की हा चित्रपट म्हणजे एक पॅकेज आहे. म्हणजे जे लोक आत्ता कॉलेजमध्ये आहेत त्यांना तर तो रिलेट होणारच आहे, पण जे नाही आहेत त्यांनाही पुन्हा एकदा कॉलेजमध्ये गेल्यासारखं होईल. आणि एक कम्प्लीट बुफे म्हणजे कम्प्लीट ताट तुझ्यासमोर वाढवून दिलेलं आहे. चांगली गाणी आहेत, डान्स खूप चांगला आहे, रोमॅन्टिक गाणी आहेत, रॅप सॉन्ग आहे. त्याच्याशिवाय खूप वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार आहे, वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, त्यांच्या गमती वेगळ्या आहेत. काही सिरियस आहेत, काही खूप गमतीशीर आहेत, काही एकदम लिडरशिपवाले आहेत. सो प्रत्येकाला रिलेटेबल असा सिनेमा आहे, प्रत्येक वयोगटाला रिलेटेबल असा सिनेमा आहे. सिनेमामध्ये खूप सिनियर मंडळी पण आहे, संजय मोने काका आहेत, वाडकर काका आहेत, सुरेखाताई आहेत. सो त्या पण गटाला अगदी रिलेट होईल असा सिनेमा आहे. आणि अशा सिनेमाचा भाग व्हायला मला मिळालं, त्याचा खूप 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 आनंद आहे. बरं, सिनेमा तुझ्याकडे जसं तू म्हणालीस की आधीची मालिका सुरू असतानाच आला होता, पण कास्टिंग आणि हे सगळं कसं जुळवून आलं, काय सांगशील? कास्टिंग शंतनू भाके आमचा कास्टिंग डिरेक्टर होता. सो मला बेसिकली याचा कॉल त्याच्याकडून आला होता आणि 2024मध्ये ह्याची प्रोसेस सुरू होती आणि त्याच वर्षात आम्ही तो शूटसुद्धा केला. सो त्याच्यानंतर आम्ही भेटलो, मीटिंग झाल्या, ऑडिशन झाली आणि मग त्यानंतर मला एक फायनल कन्फर्मेशन आलं आणि त्याच्यानंतर रीतसर एक प्रॉपर वर्कशॉप करून मग आम्ही वेल प्रिपेअर होऊन सेटवर गेलो होतो सगळे. सो अशी एक व्यवस्थित, जसं शाळेचं आपलं सिलेबस असतं त्या प्रकारे, हो खरंच त्या प्रकारे केलेली ही फिल्म आहे. सगळ्यांना सगळं माहीत होतं, एव्हरीवन वॉज वेल अवेअर की माझा पार्ट काय आहे, मला किती द्यायचं आहे, मी किती गाण्यांमध्ये आहे, मी किती डान्समध्ये आहे, माझे किती सीन आहेत, त्याची इंटेन्सिटी काय ठेवायची. सो खरंच म्हणजे आपण जसं 12वीची कशी परीक्षेला जातो, सगळं आपल्याला माहिती असतं, अगदी तशा प्रकारचं प्रिपरेशन करून केलेली फिल्म आहे. सो बरं, याच्यामध्ये आयुष आणि तुझी जोडी आम्ही पाहतोय. सो सिरियलमध्ये ऑलरेडी ही जोडी लोकांनी पाहिलेली होती. सो मग हे कास्टिंग कोणी केलं आणि कसं जुळवून आलं हे ती सांग.
नाही ॲक्च्युली हे खरं आहे की आम्हाला वेगवेगळे मुलं मुली पाहिजे होते वेगवेगळे म्हणजे कॅरेक्टरसाठी. पहिला मी हिचं कास्ट केलं होतं आणि ही जसं म्हणाल तशी पूर्ण प्रोसेसमध्ये आली होती आणि ही आम्ही ठरवलं. मग आम्ही जे आयुषचं कास्ट केलं त्यात आयुषचा म्हणजे काही रोल तेव्हा नव्हता, तो आला नव्हता. आम्ही वेगवेगळे ट्राय करत होतो पण ते कुठेतरी ते वर्कआउट होत नव्हतं. आणि त्याच्यानंतर अचानक मला कोणीतरी आयुषचं प्रोफाईल दिलं. पूर्वी आयुषचं प्रोफाईल दिलं होतं पण मी म्हणाले हा चांगला वाटतो, फक्त ह्याला थोडंसं आपण गावाकडचं म्हणजे थोडंसं एक असा लुक देऊया, कारण तो मॉडर्न लुकचा त्याचा फोटो आला होता. आणि खूप दिवसांनी पण मी फोटो तेव्हा मी त्यालाच चूज केलं. आणि तेव्हा मला हे माहीत नव्हतं की या दोघांनी एकत्र काम केलं आहे. मला अजिबात माहीत नव्हतं. हो, 36 गुणी वगैरे मला काही माहीत नव्हतं. मला हेही माहीत नव्हतं की आयुष डान्सर आहे, कारण मला डान्सरची म्हणजे तो थोडासा त्याला डान्स यावा असं माझी रिक्वायरमेंट होती. मला आयुष्याबद्दल काही माहीत नाही, फक्त मी त्याचा जो एक लुक बघितला आणि म्हणाले की मला बोलायचं आहे याच्याशी. आणि मी त्याच्याशी फोनवर बोलले, पण फोनवर बोलता बोलता मी खूप कनेक्ट झाले त्याच्याशी. विषय होता की मी पण अमेरिकेत होते, तो पण अमेरिकेत होता. विशेष म्हणजे तो जिथे राहत होता तिथे मी मूव्ह झाले होते. आणि मी शक्यतो सांगत नाही मी अमेरिकेत आहे, पण मी त्याला म्हणाले की आयुष मला टेम्प्टेड होते, मी सांगू का, मला टेम्प्टेड होते कधी सांगायचं. आणि मी त्याला सांगितलं आणि आमच्या गप्पा तिथल्या सुरू झाल्या. ओके. आणि कनेक्ट झालं आणि मला लक्षात आलं की हा त्या कॅरेक्टरसाठी बसून जाईल, कारण बोलताना, कारण माझं स्वतःचं एक माझं ओन ऑब्झर्वेशन असतं. आणि त्याच्यानंतर मी चेक करत गेले. आता फायनल करायचं त्याचं प्रोफाईल आपण थोडा असं स्टडी करतो. मग लक्षात आलं की हा आणि त्याचा आणि हिचा कुठं तुम्ही एकत्र फोटो बघितला. म्हणजे ओके, चेकलिस्ट डन. हे दोघं म्हणजे एकमेकांना ओळखतात, म्हणजे कम्फर्टेबल असणार आहेत. त्याच्यानंतर मी त्याचा डान्स करताना आशिष दादासोबतचा एक व्हिडिओ बघितला. ओके, चेकलिस्ट डन, कारण तो डान्स पण करतोय आणि बोललेली तर आहे, तो चांगला तर मुलगा वाटतोय. सगळं म्हणजे बाकी सगळं चेक डन 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 होत गेला. आणि मग तो आला आणि नंतर आम्हाला समजलं की अरे हे दोघं आधी असं केलेलं आहे. हो, हिला अजिबात माहीत नव्हतं की आम्ही. आणि मी असं सांगितलं की चला दोघांना सरप्राईज द्यायचं. आणि म्हणून मी तोपर्यंत सांगितलं नाही. आणि अचानक मी दोघांना सांगितलं तुला माहिती आहे का तुझ्या अपोजिट कोण आहे, की हिला सांगितलं तुला माहिती आहे का अपोजिट कोण आहे. असं ते दोघांसमोर आम्ही ते रिव्हील केलं होतं. सो हे सरप्राईज होतं. सरप्राईज होतं हे. बरं, सरप्राईज होतं. आयुष आता बिग बॉसच्या घरात आहे, सो तुम्हाला त्याचा गेम कसा वाटतोय आणि काय वाटतं आयुष कुठपर्यंत पोहोचेल? नाही, दोघी बोलू, पहिलं मी बोलते मग तू पण बोल. मी तर बोलत नाही. आयुष म्हणजे मला असं वाटतं की आयुष प्रामाणिकपणे जसा आयुष आहे तसा खेळतो, तो फेक खेळत नाही, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. कारण मी आयुषला खूप म्हणजे या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये जसं ही बोलली, आम्ही वर्कशॉपमध्ये एकत्र राहिलेलो आहे, मग सिनेमाच्या प्रोसेसमध्ये आयुष खूप जेन्युअनली ऑनेस्टली खेळतोय. आणि आयुष हे भांडू शकत नाही, आम्हाला सगळ्यांना माहिती, म्हणजे आम्ही त्याला जेवढे ओळखतो तेवढे. पण आयुष हा लेचापेचा नाही, हे मला माहिती आहे. लिडरशिप क्वालिटी त्याच्यामध्ये खूप आहे. तो सगळ्यांना सांभाळून घेऊन जाऊ शकतो. आणि हां, म्हणजे तो सगळ्यांना कोणी काही असेल तर त्याला त्याच्याप्रमाणे कलेने करून घेऊ शकतो. आणि आयुष बाहेर येऊ नये असं मला तरी वाटतं, कारण आयुष तो कॅपेबल आहे तो शेवटपर्यंत जायला. आणि मी प्रेक्षकांना सांगेल की नक्की आयुषला वोट करा आणि त्याला शेवटपर्यंत न्या. जरी तो आमच्या सिनेमाचा पार्ट आहे, मला आत्ता त्याची खूप गरज आहे प्रमोशनला, तरी पण मी सांगते आयुषला बाहेर आणू नका, त्याला तिथेच ठेवा. कारण आयुष हा खूप एक सच्चा मुलगा आहे, तो चांगला व्यक्ती आहे, खूप पर्सन चांगला आहे. आणि तो आमच्या खूप सगळ्यांच्या जवळच्या जबराट टीमच्या. आणि आम्हाला वाटतं की तो तिथेच राहावा. आणि तो डिझर्व करतो त्या गोष्टी. कारण तो खूप फक्त त्याला असं दाखवायची सवय नाही आहे, स्वतः बोलायची सवय नाही, किंवा हायलाईट मुद्दा मी करत जायची सवय नाही. पण त्याच्याकडे त्या सगळ्या क्वालिटीज आहेत जो हा विनरचा अवॉर्ड जिंकू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की आयुष तिथे असला पाहिजे. आणि आयुष आमचा पार्ट आहे, जबराटचा पार्ट आहे, त्यामुळे सगळ्यांनी त्याला तिथे वोट करा. आणि ऑफकोर्स आयुष्य चित्रपट आहे म्हणून तुम्ही जबराटला पण बघा. आता अनुष्का बोला. ॲज अ कोस्टर काय वाटतं की सेम प्रश्न आहे तुझ्यासाठी, काय सांगशील? ताईने जवळपास सगळंच कव्हर केलेलं आहे. मी त्याच्यासोबत काम केलेलं आहे. मला माहिती आहे की तो खूप काय म्हणतात त्याला शांत राहायला आवडतं. म्हणजे इकडे आहे ना, जगभरात काहीही कितीही भांडणं झाली तरी तो त्याचा पार्ट नाही होणार, म्हणजे तो त्याचा हिस्सा नाही होऊ शकत. आणि तो खूप शांतीत क्रांती करणारा मुलगा आहे. सो तो तसा असल्यामुळे मला असं वाटतं की एक नवीन कंटेस्टंट किंवा एक नवीन प्रकारचा काय म्हणतात कंटेस्टंट तुम्हाला बघायला मिळेल. एक नवीन प्रकारची स्ट्रॅटेजी तुम्हाला बघायला मिळेल. कदाचित तो तितका भांडणार नाही, पण आय एम व्हेरी शुअर की त्याला जे हवं आहे तो वेगळ्या रस्त्याने त्याची वाटचाल ठरवेल, पण तो तिथपर्यंत नक्कीच पोचेल. हो हो हो, तो स्ट्रॅटेजिक खूप स्ट्रॅटेजिकली खेळेल. बरं, तुम्ही मिस करताय त्याला या प्रमोशन्समध्ये आणि या डेफिनेटली यार, डेफिनेटली. मी किती मिस करते मला विचारणार तू.
किती मिस करते, कारण तो आमचा एक स्ट्रॉंग म्हणतात स्ट्रॉंग हे असतो ना, एका रेसमधला घोडा होता ना, तो आमचा स्ट्रॉंग होता मुलगा, की आमच्या प्रमोशनला आला असता. ऑफकोर्स नाही आहे म्हणजे काही अडचणी, आम्ही जोकमध्ये म्हणतो आम्ही सुपारी खिशात घेऊन हिंडतोय की आयुष्य सुपारी आमच्या खिशात असते, की आयुष्य आमच्या सोबत असतो. पण आम्ही खूप मिस करतोय, कारण त्याची कमी जाणवते आम्हाला, कारण तो पदोपदी असला असता ना आमच्यासोबत, आणि त्याला लोक ओळखतात, तोही छान आहे आणि त्याला माहिती आहे कसं म्हणजे त्याच्याबद्दल आता मी काय बोलू, त्याला माहिती आहे सगळं, कुठं कुठल्या वेळी काय बोलायचं, कसं करायचं सगळं माहिती आहे. आणि मी त्याच्यावर खूप इव्हन शूटिंगच्या वेळी पण मी डिपेंडंट असायची, की मुलांची जबाबदारी मी त्याच्यावर द्यायची. त्याला लीडर केलं होतं मुलांचं, त्यामुळे खूप मिस करतोय का, मी खूप मिस करतोय. बरं, आता सिनेमाविषयी बोलायचं तर लव्ह, लाफ्टर, रोमॅन्स असं सगळं काही ट्रेलरमधनं तरी आम्हाला पाहायला मिळतंय. आणि लावणी सुद्धा आहे, आणि ओजी लावणी कलाकार तुम्ही घेतलेत त्याच्यामध्ये. सो त्याच्यामागे काय कॉन्सेप्ट होता, की सिनेमा, रोमॅन्स, लव्ह, लाफ्टर असं सगळं असताना एक लावणी सुद्धा आहे त्यामध्ये? मी जास्त रिव्हील नाही करू शकणार, पण मी तुला नक्कीच सांगेल. सिनेमाचं एक लाईनमध्ये जर आम्ही सांगितलं तर लव, म्युझिक, मस्ती, डान्स, राडा आणि लोकसंगीत, हे सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. आता परत त्याच्यामध्ये आम्ही एक सामाजिक विषय पण घेतलेला आहे. आता लावणीचं कसं त्याच्यामध्ये आलं, कारण कॉलेज कॅम्पसमधली स्टोरी आहे, पण ते मी नाही रिव्हील करू शकत. तू चित्रपटात बघ, ते मजा येईल बघायला. ओके, बरं, जसं मी म्हणाले की ओजी कलाकार आहेत त्याच्यामध्ये, हिंदवी पाटील असेल किंवा सुरेखा कुडची असतील, सो यांना घेण्याचं काय प्रयोजन होतं? कारण मला असं माझं असतं की बघ, मी कॅरेक्टर चूज करताना ना मी खूप चूजी आहे, आणि मला ते परफेक्ट कॅरेक्टर ते त्या कॅरेक्टरला ते न्याय देणारच पाहिजे असतं. आणि मला एक डान्सर अशी लावणी करणारी, बरं ती हिंदवी पाटील चित्रपटामध्ये फक्त डान्ससाठी नाही आली, जसं की आपण म्हणतो ना ती तिचं कॅरेक्टर आहे, तिचं कॅरेक्टर आहे, स्वतःचं कॅरेक्टर तिने खूप सुंदर पद्धतीने केलं ते. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जगाने सगळ्यांनी आपण हिंदवीला फक्त नऊवारी साडीमध्ये स्टेजवर डान्स करताना पाहिले, पण याच्यामध्ये ती ॲज अ कॅरेक्टर आहे. आणि तिच्या त्या वेशाच्या बाहेरची एक साधं चुडीदार घातलेली, वेणी घातलेली मुलगी जी असते ना, अशी खूप सुंदर पद्धतीचं तिचं ते कॅरेक्टर आहे, आणि तिने तो खूप छान केलेलं आहे. आणि सुरेखा कुडची ताई तर त्या आहेतच छान, आणि त्यांनाही असंच आम्ही ते अशाच रोलमध्ये चूज केलं की त्या तिथे फिट होतात. पण त्यांचा ज्या त्या डान्स फॉर्मचा, किंवा कारण त्या ओरिजिनली डान्सर्स आहेत दोघी, किंवा त्यांना हे फील्ड माहिती आहे, तर त्याचा नक्की चित्रपटाला फायदा झाला. बरं, आता व्हॅलेंटाईन वीक सुरू झालाय आणि चित्रपट सुद्धा लव्ह रोमॅन्स असा आहे. सो तुम्हाला तुमचा पहिला व्हॅलेंटाईन आठवतोय का दोघींसाठी? मला मी शाळेत असताना, म्हणजे व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करतात हे केव्हापासून समजायला लागले की आता आपण व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करायला हवं? सेलिब्रेट तर मला वाटतं अजूनही व्यवस्थित कधी केला नाही. पण शाळेत कसं ना, व्हॅलेंटाईन असेल तर आपण जास्त म्हणजे घरून एक रेस्ट्रिक्शन असायचं जास्त, म्हणजे डोळ्यात तेल घालून सगळेजण बघायचे कुठे जातीये कुठे नाही, आज ट्युशनला किती वाजता गेली होती, शाळेत किती वाजता गेली होती. आणि तेव्हा खूप भीती वाटायची ह्या गोष्टींची. इतक्या ओपनली आपण ह्या गोष्टी कम्युनिकेट नव्हतो करत आपल्या पालकांसोबत. त्यामुळे आपण पण, म्हणजे त्या वयात मी पण खूप कॉन्शियसली तेव्हा शाळेत अजून जास्त अवेअर होऊन आज कुणाशीच नाही बोलायचं. सो मला ॲक्च्युली व्हॅलेंटाईन म्हटल्यानंतर ना ती भीती जास्त आठवते. म्हणजे खरं तर तसं काही नसतं, पण माहिती नाही, कदाचित आपण त्या जनरेशनमधून, आणि 90s तेव्हा वातावरण खूप वेगळं होतं ना. आता खूप जेनझीसाठी खूपच ओपन आहे, आणि ते खूप ओपनली सांगतात आज व्हॅलेंटाईनचे मी जाते. म्हणजे माझा भाऊ आणि माझ्यात एवढा डिफरन्स आहे की तो जसं व्हॅलेंटाईनला रिसीव्ह करतो आणि मी जसं केलं आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सो दॅट इज बिकॉज ऑफ जनरेशन. सो मी त्या जनरेशनची आहे ज्यांना व्हॅलेंटाईन्स आल्यानंतर ते कॉन्शियसली त्या दिवशी तर घरीच बसायचं, हे फिक्स, हे कन्फर्म होतं. सो मला तेच ॲक्च्युली जास्त आठवतं आहे. आणि बाकी ताई तुझं कसं होतं? म्हणजे हिच्यापेक्षा पूर्वीच्या जनरेशनचे, त्यामुळे मी काही बोललेलंच न बरे. नाही, स्टील एखादा व्हॅलेंटाईन सेलिब्रेट केला असेल, किंवा आता तर अनेक फ्रेंड्स सुद्धा व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करतात की एकत्र येऊन आपण सेलिब्रेट. नाही, हे बघ, मी तुला सांगते ना की मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा तसा कॉन्सेप्ट, जसं ही म्हणाली जनरेशन होतं त्यामुळे तसा नव्हता. पण जेव्हा मी आता मला 23 वर्ष झाली अमेरिकेमध्ये आहे, पण ॲक्च्युअल व्हॅलेंटाईनचा अर्थ मला तिथे समजला जेव्हा माझी मुलगा बालवाडीला 2.5 वर्षाचे असताना शाळेमध्ये गेले, तर त्यांना असा कॉन्सेप्ट होता व्हॅलेंटाईन म्हणजे प्रेम व्यक्त करायचं आणि सगळ्यांबद्दल व्यक्त करायचं. आणि त्यांच्या वर्गामध्ये त्यांच्याकडून कार्ड्स करून घेतले जायचे, जेवढे वर्गामध्ये मुलं मुली आहेत सगळ्यांसाठी. आणि तेव्हा त्यांना म्हणजे टीचर्स बनवून द्यायचे त्यांना, पण माझ्या मुलीला होतं की नाही मी बनवणार वगैरे. आणि मग
बाकीचे पॅरेंट्स विकत वगैरे आणायचे, पण माझ्या मुली स्वतः करायचे आणि मी त्यांच्याकडून करून घ्यायचे. त्यामुळे ते मग त्याच्यानंतर ते 2.5 वर्षाचे असताना दरवर्षी आमच्या घरी तो एक मोठा सोहळा असायचा व्हॅलेंटाईन डे आल्यानंतर, की आता एक महिना आला व्हॅलेंटाईन, कारण ते काम मला असायचं आणि मला असं नव्हतं की मला विकत आणून द्यायचं, मला त्यांच्याकडून करून घ्यायचं असायचं आणि दोघांकडून, जुळी आहेत मला. त्यामुळे तो आमचा एक महिनाभर 15 दिवसाचा प्रोग्राम चालला की प्रत्येक वर्गातल्या मुलींना व्हॅलेंटाईन कार्ड बनवून द्यायचं. तेव्हा आणि टीचर्सला पण, मॉम डॅडला, सगळ्यांनाच, रिलेटिव्स कोण असतील तिथे वगैरे त्यांना. पण त्यामुळे माझा एक दृष्टिकोन बदलला व्हॅलेंटाईनला, की व्हॅलेंटाईन म्हणजे की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नाही, व्हॅलेंटाईन म्हणजे सगळे आहेत. आणि मी त्या दिवशी मग सगळ्यांना मी विश करते. आणि खरोखरी मी आजही मी तसं जगते. इव्हन माझी मुलं मोठी होईपर्यंत, म्हणजे आता मोठी झालेत, तोपर्यंत त्यांनी तोच कॉन्सेप्ट पुढे नेला आणि मी पण तोच त्यांचा फॉलो केला की माझ्याकडे घेतला. तर माझा थोडा वेगळा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन आहे. अगं इव्हन माझी फ्रेंड पण अनेक वर्षापासून मला व्हॅलेंटाईन विश करते की हो, हॅपी म्हणजे- व्हॅलेंटाईन. हो, आम्ही पण करतो मग मित्रांना. हां, तशा अर्थानं होतं ते थोडंसं. बरं अगदीच. बरं, सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, पण शूटिंग हे केव्हा, जसं ही म्हणाली की मागच्या वर्षीच झालं होतं, सो शूटिंगचे काही किस्से मला ऐकायला आवडतील. काय गमती जमती केल्या? खूप तू सांगशील का? खूप कुठे म्हणजे झालं होतं basically? मी शूटिंग झालं कुठे सांगते. शूटिंग हे म्हणजे धाराशिव आहे त्याच्या परिसरात झालं आणि काही शूटिंग बार्शीच्या परिसरात झालं. कारण ती रिक्वायरमेंट होती स्टोरीची किंवा कथेची. आणि तिकडे बघून, म्हणजे धाराशिवमध्ये एक तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथे जास्तीचं शूटिंग झालं आणि त्या कॉलेजमध्ये मी शिकलेली आहे. त्यामुळे मला कानाकोपरा माहीत होता. तर स्टोरी लिहितानाच मी त्याला डोळ्यासमोर ठेवूनच मी ते लिहिलं होतं. त्यामुळे शूटिंग तिकडे झालं. आणि शूटिंगच्या वेळी तर खूप धमाल आहेत गं, खूप धमाल आहेत. तू सांगतील का? खूप धमाल. म्हणजे काय, एक मी वाक्य सांगते त्याच्या अगोदर. आम्ही काय केलं होतं, ही जसं बोलली मग असे वर्कशॉप अगोदर केलं होतं. त्यामुळे वर्कशॉपमध्ये सगळे मुली एकत्र होते हे. आणि हे काय झालं ते तू च्या विजेते आता आपण झाले होते. आणि तसेच आम्ही शूटिंगला गेलो होतो. त्यामुळे ते मिळून होते सगळे. म्हणजे जसं पिकनिकला जातो मित्रमैत्रिणी, आणि शूटिंग होते. कामाच्या वेळेला मी खूप स्ट्रिक्ट होतो, कामच होतं. काम संपलं की आम्ही अशी धमालच करत होतो. आणि धमाल गोष्टी ही सांगेल. आणि नाही म्हणजे खूप आहेत, म्हणजे खूप चांगले पण दिवस गेले, खूप वाईट पण दिवस आले, अडचणी आल्या. म्हणजे माझ्या दृष्टीने ॲज अ डिरेक्टर प्रोड्युसर बोलली सर, खूप माझ्यासाठी चॅलेंजेस होते. पण स्टील मी संपलं की यांच्यावर मी मस्ती करायची. आणि मी यांना नेहमी म्हणायची की तुम्ही माझी ताकद आहात, तुम्ही माझी पॉवर आहात. म्हणजे जसं की बघ, लहान आई बाहेर गेली ऑफिसला किंवा बाहेर गेली, घरात आली की बेबीला बघितलं की कसं थकवा जायचा, दुःख जायचे, टेन्शन जायचे. आणि बेबीनी हग दिली किंवा जवळ आली की आपल्याला जसं फ्रेश व्हायचं ना, तसे हे सगळे माझी मुली होते. शूटिंग संपून आम्ही हॉटेलला आलो, यांच्याकडे बघितलं, यांच्याशी गप्पा मारल्या, बिग वगैरे असा हक द्यायचो आम्ही. आणि माझा सगळा तो ताणतणाव निघून जायचा. त्यामुळे मी तर सगळ्या प्रोसेस जगले. पण मजा काय केली ती ही सांगेल आता. मजा खूपच, म्हणजे वर्कशॉपपासूनच, जसं ताई म्हणाली की पहिले आम्ही एका पेजवर नव्हतो, पण जेव्हा तुम्ही एकत्र राहता, एकत्र जेवता, एकत्र प्रॅक्टिस करतात, एकत्र सीन्स करतात, सो खूप इंटरॅक्शन वाढतं. आणि तुम्ही कलाकार म्हणून तर ओळखताच एकमेकांना, पण त्याच्याही थोडं पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना ओळखायला लागतं. सो मला असं वाटतं की त्या सगळ्या प्रोसेसमुळे ती तशी ओळख झाली सगळ्यांसोबत. आणि जसं आम्ही सगळेजण एकत्र येऊन त्या रिहर्सल्स किंवा त्या सगळ्या सीन वर्क्स हे सगळं करायला लागलो, अगदी तसंच मला वाटतं तेच सिनेमामध्ये रिफ्लेक्ट होतं. सिनेमामध्ये सुद्धा ते सगळे पात्र एकत्र येऊन एखादी गोष्ट करतात, जी तुम्हाला कळेलच लवकरच की ती गोष्ट कुठली आहे. आणि बाकी धमाल म्हणजे एक कुक होता जो ताईच्या घरी असायचा. तर तो कुक म्हणजे त्याला प्रत्येकाचं कळलं होतं. 10-15 दिवस आम्ही तिथे राहिल्यानंतर, प्री प्रोडक्शनचं बरं का, त्याला सगळं माहिती होतं की कोण किती पोळ्या खातंय, कोणाला भाकरी लागते, कोण भात खातं, कोणाला कधी चहा लागतो. सो आणि ते असं झालं होतं ना, इतकं ऑर्गॅनिक झालं होतं नंतर की आम्ही फक्त सकाळी उठून आता खाली आलो रिहर्सलला, तो बरोबर प्रत्येकाचं आणून द्यायचा अगं. सो हे झालं. त्याच्यानंतर एकदा असं पण झालं की हे बघ, आपल्या इथे पावसाळ्यात खूप कमी शूट्स होतात, खूपच कमी शूट्स होतात. आणि नेमकं ह्या चित्रपटाचं असं झालं की ह्या चित्रपटाचं शूटिंग हे मेन पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये झालं, म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर, जेव्हा की फुल ऑन पाऊस असतो.
आणि त्याच्यामध्ये ताई तर म्हणजे ती इतकी सुजाण तिने स्वतःला ठेवलं होतं की तिला माहिती होतं की अरे नाही हा सीन आपल्याला आज करावा लागेल, परवा पाऊस पडणार आहे. सो ती निर्माती होती, दिग्दर्शक होतीच, पण त्याचसोबत ती आमची वेदर फॉरकास्टर पण होती. रोज ती ते ग्रुपवर पण टाकायची की परवा पाऊस होणार आहे, हा सीन आजच होणार, त्यामुळे आजच कंप्लीट करावा लागणार. आणि ही सगळी जरी मजा मस्ती आम्ही केली असली तरी त्याचसोबत खूप चॅलेंजेस पण होते, कारण पावसात शूट करणं हे खूपच कठीण आहे. तुम्ही नॅचरल लाईटच्या जोरावर एक चित्रपट बनवता, जे बहुतेक आमचे सीन्स आउटसाईडच आहे, आउटडोअरच शूट आहे. आणि त्याच्यामध्ये एक माझं आणि आयुषचंच गाणं आहे, तू आणि मी, जे आय होप तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल. नसेल बघितलं तर तारा करमणूक ह्या यूट्यूब चॅनलवर जा, ते गाणं नक्की बघा, म्हणजे मी काय सांगते हे तुम्हाला कळेल. सो त्याचं ओपनिंग, सॉन्गची ओपनिंग होती आणि एक मिनिटाची कोरिओग्राफी होती. अगदी तो येतो, तो बेंचवर बसतो, तो पडतो, नंतर तो बसतो, नंतर आम्ही दोघं एक स्टेप करतो आणि नंतर आम्ही एक्झिट घेतो. हे प्रॉपर 1 मिनिटची कोरिओग्राफी होती. आणि ती आम्ही खरं तर ॲक्च्युअल प्लॅनिंगनुसार खूप वेळ घेऊन शूट करणार होतो, कारण ती ओपनिंग एका रोमॅन्टिक सॉन्गची. पण ऐन वेळेला झालं असं, ज्या दिवशी त्याचं शूट होतं त्या दिवशी आभाळ खूप आलं होतं, लाईट पूर्ण डल झाला होता, 5:30ची वेळ होती. आणि आता असं झालं की हे लोकेशन परत मिळणार नाही, आपल्याला शिफ्ट करायचं आहे. पण आता हा मेन चंक आहे एका रोमॅन्टिक सॉन्गचं ओपनिंग, हे कसं करणार. सो ताईने ठरवलं की जिमी आहे आपल्याकडे, आपण हा अख्खा टेक 1 टेक करूयात. आणि 1 टेकसाठी पण खूप रिटेक्स नाही आहे, म्हणजे 2 किंवा 3च चान्सेस. सगळ्यांना माहिती होतं की 10व्या मिनिटाला आता पाऊस पडेल, पण आता करायचं पण आहे. सो ती रिस्क आम्ही उचलून, ताईचं असं होतं की ते लागेल नाही लागणार, आत्ता लोकेशन आहे, कॅमेरा आहे, जितका लाईट आहे त्याच्यात तुम्ही करा. आणि त्याच्यात मला वाटतं मी आणि आयुषने आधी सोबत काम केलं असल्यामुळे पण आम्हाला एक मदत झाली, कारण आम्हाला एकमेकांची टायमिंग माहिती होती की कधी तो हात पुढे केल्यानंतर कधी मी हात ठेवायचा आहे किंवा. सो ह्या सगळ्या गोष्टींचा काय म्हणतात, एक आउटपुट आपण म्हणतो ना, सिनेमाची एक जादू आपण म्हणतो ना, ती ॲक्च्युली काम करताना तिथे एक्सपिरियन्स करायला मिळते. मी तुला सांगते, तो अख्खा 1 मिनिटाचा चंक 1 टेक 1 शॉट झाला आणि शेवटी तोच आज आपल्याला चित्रपटात बघायला मिळणार आहे. म्हणजे तो अप्रूव्ह झाला आणि विदाऊट एनी, म्हणजे तो खूप कठीण होता, म्हणजे ओपनिंगपासून सेंटर फ्रेमपासून एक्झिटपर्यंत. पण तरीसुद्धा सगळ्यांचा संयम, सगळ्यांची काय म्हणतात, सगळे एक पेज आल्यावर जी मॅजिक घडते ना, ती मला वाटतं त्या मोमेंटमध्ये घडली. आणि खूप सुंदर, खूपच सुंदर तो शॉट झालेला आहे. तुम्ही तो तू आणि मी या सॉन्गमध्ये बघालच. आणि अशी मला वाटतं मजा मस्ती तर झाली, पण अशा प्रकारे आम्ही चॅलेंजेसला फेस करत करत एक आव्हानांना छातीवर पेलून वगैरे पुढे गेलो. आणि ह्यामध्येच एक तिसरा टप्पा, म्हणजे मी अगदीच ॲड करेल, खूप वेळ नाही घेणार पण अगदीच ॲड करेल, की ही पहिली दिग्दर्शिका आहे जिने अर्धा चित्रपट व्हीलचेअरवर बसून डिरेक्ट केलेला आहे. म्हणजे हा किस्सा मी खूपच कमी इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलेला आहे. पण यामागे म्हणजे कशामुळे काय झालं होतं? अगं तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. ओके. पण ती इतकी सगळी, म्हणजे पूर्ण त्या चित्रपटाचा डोलारा तिच्या खांद्यांवर होता. तिला 3ऱ्या दिवशी कळलं जेव्हा की पॅकअप नंतर कशी बशी ती एका हॉस्पिटलमध्ये पोचली. सूज आहे म्हणून ती व्हीलचेअरवर 3 दिवस ढकलले, पण असह्य त्रास झाला. 3ऱ्या रात्री तिला तिच्या भावाने हॉस्पिटलला नेलं, तेव्हा कळलं की ऑलरेडी फ्रॅक्चर झालेला आहे पाय. बरं, तो पाय फ्रॅक्चर झाला, त्याच्यानंतर तिथे सगळं बँडेज आणि ते सगळं हे करून व्हीलचेअरवर बसून तिने 7 दिवस डिरेक्ट केला आणि त्याच्यानंतर ती पुन्हा त्याच पायावर पडली. सो ते इतकं म्हणजे असह्य तो त्रास घेऊन तिने उर्वरित 10 दिवसांचा 12 दिवसांचं स्केड्यूल पूर्ण केलं. इतक्या पावसात ते चिखलात ती व्हीलचेअर घेऊन 3ऱ्या फ्लोअरवर जेव्हा जायची वेळ आली तर ती लिटरली एक पायरीवर बसत बसत वर गेली. सो मला असं वाटतं की जितकी आम्ही मजा मस्ती धमाल, जितका आमचा एकोपा झाला, त्याहीपेक्षा जास्त ही आव्हानं, मला वाटतं त्या एकोपाचा फायदा आम्हाला ह्या सगळ्या आव्हानांना साथ देत गेलो एकमेकांना. सो त्यामुळे मला वाटतं की ही जी प्रामाणिकता आहे चित्रपटाची, ती डेफिनेटली प्रेक्षकांनाही बघायला मिळेल आणि ती त्यांच्यापर्यंत पोचेल. सो ऑफकोर्स म्हणजे जर चांगला बॉन्ड असेल तेव्हाच ती कलाकृती सुद्धा खूप छान बनते. सो चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा अँड थँक्यू सो मच. थँक्यू.